शेंदुर्णी येथील खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंगची निवडणूक आटोपली. या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व संजय गरुड यांच्या पॅनलने संपूर्ण बहुमत मिळवले. आता यानंतर जामनेर तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या निवडणुकीचा अध्याय सुरू झालेला आहे. उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर व छाननीनंतर 72 उमेदवार रिंगणात आहेत. 11 तारखेपर्यंत माघार होणार आहे. तत्पूर्वी माघारीपर्यंत निवडणूक बिनविरोधीचे प्रयत्न होतात का, काही सेटलमेंट होते का, राजकीय तडजोडी होतात का, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. तसे पाहिले तर जामनेरची जिनप्रेस ही संस्था गेल्या 10-15 वर्षापासून एक वास्तू म्हणून उभी आहे. इथे कोणतेही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात नाही. कोणताही मोठा व्यवहार इथे होत नाही. त्यामुळे ही संस्था केवळ निवडणुकीपुरती तर राहिली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जातो. जामनेरच्या जिनप्रेस संस्थेसाठी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे गरजेचे आहे, असे शेतकरी उघडपणे बोलू लागले आहेत. सहकारी संस्थेच्या उदयासाठी किंवा पुनर्उभारणीसाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी हातात हात घालून काम केले पाहिजे, असा सूर आता सहकार क्षेत्रातील सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. जामनेरच्या बाजार समितीत, शेतकरी सहकारी संघात आणि तालुक्यातील बहुसंख्य विकास सोसायट्यांमध्ये गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते काम करीत आहेत. अनेकांची अपेक्षा अशी आहे की सत्ताधारी सोबत असले तर विरोधकांनीसुद्धा त्यांचा फायदा सहकारी संस्थेच्या पुनर्उभारणीसाठी करून घेतला पाहिजे. मात्र टाळी एका हाताने वाजत नाही. दोघांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नजीकच्या काळात काय घडते हे पाहणे रंजक ठरेल. केवळ निवडणूक लढवायची, निवडणूक जिंकायची आणि पुढे 5 वर्ष काहीच करायचं नाही, हे आता शेतकरी मतदार सहन करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली गेली आहे. जामनेरच्या जिनप्रेसला पुन्हा नवे दिवस यावे किंवा या जिनप्रेसच्या माध्यमातून इतर प्रकल्प पुढे केले जावेत, जेणेकरून संस्थेचा फायदा होईल, असे काहीतरी करता आले पाहिजे. यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी एकत्रित येऊन ठोस असा निर्णय घेणे गरजेचे आहे. 11 मार्चपर्यंत या विषयावर काय चर्चा होते, काय निर्णय होतात, काय राजकीय घडामोडी घडतात,